जेव्हा आपण एखाद्या दुकानात जातो तेव्हा तिथे जी वस्तू खरेदी करतो, बऱ्याचदा असं होतं की आपण वस्तू खरेदी तर करतो, आवडलेली असते, मनात भरलेली असते, ती घेऊन घरी येतो. पण घरी आल्यानंतर लक्षात येतं की अरे तर ही वस्तू खराब आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा साडी घेऊन आलो आहे आणि त्या साडीला कुठेतरी कोस लागलेला असतो किंवा ती साडी थोडीशी फाटलेली निघते, असं काहीतरी होतं. अशा वेळेला ती साडी तुम्ही दुसऱ्या दिवशी दुकानात नेऊन पुन्हा त्या दुकानदाराला दाखवू शकता आणि त्याच्याकडनं त्या बदल्यात दुसरी साडी घेऊ शकता आणि त्यासाठी दुकानदार बांधील पण असतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जी पण वस्तू खरेदी करता दुकानामध्ये, त्या वस्तूचं बिल देणं हे त्या दुकानदारावर कायदेशीर तुमचा अधिकार आहे की त्याच्याकडनं तुम्ही हे बिल घेतलं पाहिजे. कधी-कधी काही-काही दुकानदार काय करतात, वस्तू देऊन टाकतात पण बिल मात्र देत नाहीत. असं सुद्धा होतं आणि आपणही विचार करतो की जाऊ दे ओळखीचा दुकानदार आहे, नाही घेतलं बिल तरी काय होणार आहे, असं म्हणून निघून येतो आणि नंतर मग तीच वस्तू आपण परत बदलायला गेलो की तो दुकानदार नाकारायला सुरुवात करतो की नाही ही माझ्याकडची नाही आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा त्या वस्तूवर किंवा त्या कुठल्याही गोष्टीवर जी MRP दिलेली असते, ती MRP आपण पाहत नाही. आपल्याला असं वाटतं की काय बघायचं त्याच्यामध्ये एवढं, म्हणून आपण पटकन म्हणतो की जाऊ दे ठीक आहे घेऊन टाका पैसे. नंतर घरी जेव्हा येतं तेव्हा लक्षात येतं की अरेच्या ह्याच्यावरती जी MRP आहे त्यापेक्षा दुकानदाराने आपल्याकडनं भरपूरच पैसे घेतलेले आहेत. तर ह्यासाठी सुद्धा तुम्ही तुमचा हा अधिकार आहे, एक ग्राहक म्हणून अधिकार आहे की त्या दुकानदाराच्या हे नजरेस आणून द्यायचं की तुम्ही जास्त पैसे घेतलेले आहेत, जास्तीचे पैसे मला परत करा. ह्या सगळ्या गोष्टींसाठी जर दुकानदार ऐकत नसेल तर मात्र तुम्हाला हे ठाऊक आहे का की तुमचा काय अधिकार आहे. तुम्ही ग्राहक आहात आणि त्यामुळे तुम्हाला ग्राहक हक्क असतो, म्हणजेच कन्झ्युमर राईट तुमचा आहे. मग ह्या सगळ्यामध्ये हे आत्ता जे जे मुद्दे मी सांगितलेत हे सगळे मुद्दे कवर होतात. त्यासाठी तुम्ही ग्राहक मंचाकडे तक्रार करू शकता आणि तुम्ही ती तक्रार करणार आहे असं नुसतं जरी सांगितलं दुकानदाराला तरी दुकानदार घाबरून सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे करेल आणि नाहीच ऐकलं तर मात्र मग तुम्ही ग्राहक मंचाकडे जाऊ शकता. हे लक्षात ठेवा की ग्राहकाचा हक्क काय आहे.